निवडणुकीच्या काळात पैसा, दारूची अवैध वाहतूक होतेच, अशी आजवरील स्थिती आहे. अशा अवैध हालचालींवर वॉच ठेवून जिल्ह्यातून ये-जा करणाऱ्या प्रत्येक संशयास्पद वाहनांची तपासणी केली जाणार आहे. जिल्ह्याच्या सीमेवर नाकाबंदी असणार आहे. वाहनांची तपासणीसह इतर हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी 46 भरारी पथकांची नेमणूक करण्यात आली आहे. निवडणुकीवेळी मतदारांना कशाचेही प्रलोभन तथा आमिष दाखवू नये. तसे केल्यास संबंधितांवर गुन्हा दाखल करण्याचे निवडणूक आयोगाचे आदेश आहेत. तरीही अनेकदा रात्री अपरात्री मतदारांना पैसा, दारू दिली जाते, असे यापूर्वीच्या निवडणुकांमधील कारवायातून दिसून येते. दुसरीकडे अनेकदा उमेदवारांकडून आचारसंहितेचा भंग केला जातो. त्या बाबींवर लक्ष ठेवण्याची जबाबदारी या भरारी पथकांवर असणार आहे. निवडणूक काळात 24 तास ही पथके जिल्हाभर गस्त घालणार आहेत. वाहनांची तपासणी कशी करायची, त्यावेळी कोणती खबरदारी घ्यायची, आचारसंहितेचा भंग झाल्यास नेमकी काय कारवाई करायची, अशा बाबींची माहिती या पथकांमधील अधिकाऱ्यांना शनिवारी दिली आहे. जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या उपस्थितीत हे प्रशिक्षण पार पडलेले आहे. पोलीस, राज्य उत्पादन शुल्क विभाग, महसूल अशा विविध विभागांचे अधिकारी यावेळी उपस्थित होते.